मार्गशीर्ष गुरुवार निमित्त आज गाजराची खीर करूया। या सीझनमध्ये गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो, पण ही अशी खीर ना अगदी पटकन तयार होते आणि चवीला म्हणाल ना तर अतिशय सुरेख लागते। त्यासाठी ना मस्त असं लाल चुटूक कोवळं गाजर घ्यायचंय। गाजर मी छान असे किसून घेतले। सगळ्यात पहिले इथे पॅनमध्ये आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे। मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मग त्याची ना मिक्सरला पूड करून घ्यायची। पॅनमध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि तुपावर आपल्याला ड्रायफ्रुट्स हलकेसे भाजून घ्यायचे। हे असे ड्रायफ्रुट्स थोडेसे तुपावर परतून घेतले ना की ते खाताना छान असे क्रंची लागतात, त्यामुळे तुपावर छान असे भाजून घ्यायचे। आता यावर आपल्याला हा गाजराचा कीस घालायचा। हा कीस देखील आपल्याला तुपावर छान असा खमंग परतून घ्यायचा। फक्त 1 मिनिटांची वाफ काढून घ्यायची। मस्त अशी वाफ बसली की पुन्हा एकदा सगळा कीस छान असा परतून घ्यायचा आणि दूध घालायचं। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि या दुधामध्ये ना आपल्याला गाजर आता छान असं शिजवून घ्यायचं। आता यामध्ये ना मखाण्याची पूड घालायची। ही जी आपण मखाण्याची पूड केली ना त्यामुळे आपल्या खिरीला छान असा दाटसरपणा येतो। एकीकडे गाजर एकीकडे दूध असं होत नाही ना, मस्त अशी एकसंध खीर तयार होते। आज मी यामध्ये कंडेन्स्ड मिल्क घालते, पण साखर घातली ना तरीही चालेल। छान असा कड आला की यामध्ये वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आणखी 1-2 मिनिट छान असं उकळवून घेतली ना की इथे आपली ही पौष्टिक सुमधुर अशी गाजराची खीर नैवेद्यासाठी तयार। यासोबत ना मस्त अशी टमटमीत फुगलेली पुरी असेल ना तर वाह क्या बात है। अगदी साधीशी पण तितकीच पौष्टिक अशी ही खीर नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा। धन्यवाद।